हे बघा बॅलन्स चिवडा किती छान झालेला आहे, कुरकुरीत झालेला आहे। तुम्ही आवाज पण बघू शकता। दिवाळीमध्ये एकतर आपण तळलेल्या पोह्याचा चिवडा करतो किंवा पातळ पोह्याचा आणि मुरमुऱ्याचा करतो, परंतु हा माझा चिवडा एक दोन्ही मिक्स आहे, म्हणजे दोन्ही याचा बॅलन्स आहे, तळलेला आणि भाजलेला। एक वेळ तुम्ही करून बघा, खूप छान चिवडा लागतो, हा टेस्टी लागतो, रुचकर लागतो। असा हा परफेक्ट बॅलन्स चिवडा बनवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। अगदी झटपट होणारा चिवडा बघूया। चिवडा करण्यासाठी मी तेल घेते कढईत टाकून आणि थोडीशी हळद टाकते, त्यामुळे पोहेला सारखा कलर येईल। मिक्स करून घेते। मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि हळद टाकली, त्याच्यानंतर पोहे टाकले, त्यामुळे काय होते की हळद सगळ्या पोहेला व्यवस्थित लागते। नाहीतर आपण जर पांढरे पोहे भाजून घेतले, तेल न टाकता पांढरे पोहे आपण भाजून घेतले तर ते पोहे कोरडे होतात, परंतु जर तेल टाकून थोडीशी हळद टाकून जर पोहे भाजले तर जास्त कोरडे होत नाहीत। हे बघा तुम्ही बघू शकता, आणि हळद पण सगळ्या पोहेला सारखी लागते। हे बघा कुरकुरीत झाले। हे पोहे भाजणं झालेले आहे, हे कोपऱ्यात काढून घेते आणि राहिलेले पोहे भाजून घेते। हे बघा पातळ पोहे भाजणं झालेले आहेत, बघा किती कुरकुरीत भाजले गेलेले आहेत, असेच भाजून घ्यायचे। आता मुरमुरे भाजून घेते। मुरमुरे भाजताना पण तेल टाकून घेते कढईत आणि हळद टाकते। हे 3 भांडे पोहे घेतले मी, तर आता याच भांड्यानं 1.5 भांड मुरमुरे घेते, म्हणजे पोहेच्या अर्धे मुरमुरे घ्यायचे। मंद आचेवर मुरमुरे भाजून घ्यायचे। ह्या अर्धा भांड्या मुरमुरे टाकून घेते, म्हणजे या भांड्यानं 1.5 भांडे आपण मुरमुरे टाकले। पोहेच्या अर्धे मुरमुरे टाकायचे आणि ते हळद जर तेलात टाकून मुरमुरे भाजले तर मुरमुऱ्याला सगळ्याला हळद सारखी लागेल आणि जास्त कोरडे होणार नाही। चिवडा जास्त रखरखीत कोरडा दिसणार नाही, व्यवस्थित दिसल, म्हणून ही महत्त्वाची टिप्स आहे। पोहे भाजताना पण तेलात हळद टाकायची, मुरमुरे भाजताना पण तेलात हळद टाकायची आणि मंद आचेवर भाजून घ्यायचे। मुरमुरे भाजून झालेले आहे, हे बघा अगदी कुरकुरीत झालेले आहे। मी काढून घेते। 1 वाटी शेंगदाणे घेतले, 1 वाटी दालवे घेतले, थोडेसे खोबऱ्याचे काप घेतले। आता हे तळून घेते। तेल गरम झालेलं आहे। शेंगदाणे तळताना थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे शेंगदाणे सारखे तळले जातात। ही होती आपली टिप नंबर 2। घेते तळलेले शेंगदाणे ते मुरमुरे आणि पोहे वर टाकून द्यायचे। आता दालव्या तळते। हे दालव्या भाजलेले असतात, अगदी मिनिट भरातच काढून घ्यायचे, जास्त जळल्या तर कडक लागतात। काढून घेते। हे पोहे मुरमुरेवर काढून घेते। खोबऱ्याचे काप तोडून घेते, बदामी कलरवर तोडून घ्यायचे। आता हे 2 कांदे आहेत, मी चिरून घेतले होते आणि वाळून घातले होते, आणि मिरच्याचे काप आहेत, हे पण तोडून घेते। लाल होईपर्यंत तळून घेतले, काढून घेते। चिवड्यात कांदा टाकला की चिवड्याची टेस्ट खूप मस्त येते। चिवडा करताना टिप नंबर 3,
कांदा तळल्यानंतर, मिरची तळल्यानंतर हा असा कांदा पसरून घ्यायचा एखाद्या ताटामध्ये, प्लेटमध्ये. त्यामुळे कांदा कुरकुरीत होते. नाहीतर जर असाच ठेवला तर तो कुरकुरीत होणार नाही. हे बघा, असं पसरून ठेवायचा आणि सगळे चिवडा भाजणं तळणं झालं की तोपर्यंत हे थंड होते आणि कुरकुरीत होते. हा खूप सारा कढीपत्ता घेतला. कढीपत्ता तळून घेते. कढीपत्ता तेलात टाकताना थोडंसं बाजूला व्हायचं, नाही तर अंगावर उडू शकते. कढीपत्ता कुरकुरीत तळून घ्यायचा. ओलसर नाही राहिला पाहिजे. ओलसर जर राहिला तर चिवडा नरम पडू शकते. टिप नंबर 3. तळणं झाले, टाकून घेते. या भांड्याने मी 3 भांडे पातळ पोहे घेतले आणि 1.5 भांडे मुरमुरे घेतले आणि अर्ध भांडे हे जाड पोहे घेतले. आता हे जाड पोहे तळून घेते. जाड पोहे तळण्यासाठी आपल्याला तेल गरम पाहिजे, चांगल्यापैकी गरम पाहिजे, की असे थोडे थोडे पोहे टाकले की एकदम वर आले पाहिजे. हे आता काढून घेते. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आले आहात तर तुम्हाला माझी चिवडा करण्याची पद्धत नक्कीच आवडली असेल. तर माझ्या चॅनलला असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रमंडळी सोबत शेअर करा, म्हणजे त्यांना पण हे बॅलन्स चिवडा करण्याची पद्धत माहीत पडेल. आधी मी तुम्हाला मसाले सांगते. मीठ घेतले 3 चमचे, 2 चमचे लाल तिखट घेतला. हळद अगदी कमी घेतली कारण की हळद आपण आधीच वापरलेली आहे. जिरे पावडर घेतली, धने पावडर, काळं मीठ घेणे आवश्यक आहे कारण टेस्ट चांगली येते. आणि हे चाट मसाला घेतला. 1 चमचा टाकते साखर आणि हे मिक्स करून घेते. सगळा मसाले, हे कोरडे मसाले मिक्स करून घेते. ही फायनल स्टेप आहे म्हणून लक्ष देऊन करायची. तेल गरम करून घेतलं. आता गॅस बंद करते आणि सगळ्या मसाल्यात तेलात टाकून देते. तेलात हलका होऊ द्यायचा. चिवड्यावर टाकते. हे बघा, कांदा किती कुरकुरीत झालेला आहे, आवाज पण येत आहे. आता हे चिवड्यावर टाकते. आता हलक्या हाताने मिक्स करून घेते कारण पोहे फुटले नाही पाहिजे. असेच मी शेव, चकली, शंकरपाळे बरेच पदार्थ दिवाळीचे केलेले आहे. ते पण बरेच जणांना आवडलेले आहेत. खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. ते पण तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि तुमचे पण दिवाळीचे फराळ अगदी चांगले होतील, चविष्ट होतील.